नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 33. शारदाने मीनाक्षी आणि विशाल या दोघांची मीटिंग फिक्स केली. त्यावेळी तिथे ॲडव्होकेट मकरंद सुद्धा उपस्थित होते. आधी तर दोघांमध्ये बरेच वादविवाद झाले. त्यानंतर दोघांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी मीनाक्षीने त्याच्याकडून बरीच मोठी नुकसान भरपाई आकारली होती, कारण या 2 वर्षात तिलाही बराच मानसिक त्रास सहन करावा लागला होता. शारदा घरी जाण्यासाठी निघाली तसा विशाल तिच्या मागे आला. थँक्यू शारदा, फक्त तुझ्यामुळे मी खूप मोठ्या संकटातून वाचलो. पण तू स्वतः का नाही आमची केस फाईल केली? विशालने विचारले. कारण तिने ही केस मकरंदला दिली होती. कारण यापुढे तुझा चेहरा पाहण्याची माझी इच्छा नाही, आणि हे तू पण लक्षात ठेव. ही आपल्या दोघांची अपघाती भेट होती, पण यानंतर कधीच मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. कारण आता मी माझ्या लाईफमध्ये पुढे गेली आहे आणि माझ्या नवऱ्यासोबत सुखात आहे. त्यामुळे भूतकाळाच्या कोणत्याही कटू आठवणी मला माझ्या येणाऱ्या आयुष्यात नको आहे. पण एक गोष्ट नक्की, तू ज्या मुलीच्या लाईफमध्ये जाशील तिच्या आयुष्यात उद्ध्वस्त करशील. शारदाच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं, जे तो नकारू शकत नव्हता. त्यामुळे तो खाली मान घालून निघून गेला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते. शारदा खाली जाण्यासाठी तयार होत होती. घराची मोठी सून म्हणून सुलोचनाबाईने तिला व्यवस्थित तयार होण्यासाठी सांगितले होते. म्हणून तिने आपल्या लग्नात घेतलेली जांभळी काठपदरची साडी नेसायला काढली होती. ती साडीच्या निर्या करत होती, ज्या तिला व्यवस्थित जमत नव्हत्या. पण यावेळी ती कोणाला मदतीसाठी बोलवू शकत नव्हती. त्यामुळे तिची धांदल उडाली होती. आणि तितक्यात प्रल्हाद दरवाजा उघडून आतमध्ये आला. तशी ती गडबडली व पटकन आपला पदर छातीवर घेतला. माफ करा, मी पाहिलं नाही. प्रल्हादने लगेच नजर दुसरीकडे फिरवली. काय हवं होतं? शारदाने विचारलं. तिची अवस्था त्याच्यासारखी झाली होती. मी पैसे घेण्यासाठी आलो होतो, प्रल्हाद म्हणाला. तिने साडीने आपलं शरीर झाकून घेतलं. या आत, शारदा म्हणाली. प्रल्हाद तसाच खाली मान घालून आतमध्ये आला आणि कपाटामधून पैसे घेऊन मोजू लागला. तेवढ्यात त्याची नजर समोर असणाऱ्या आरशामध्ये गेली. शारदा पाठमोरी असल्यामुळे तिची गोरीपान पाठ त्याचं लक्ष वेधून घेत होती. यावेळी असा विचार करणे त्याला चुकीचे वाटत होते, म्हणून त्याने नजर दुसरीकडे वळवली व आपल्या कामामध्ये लक्ष घातलं. पण तिच्या ब्लाऊजचे मागचे हुक निघालेलं होतं, जे त्याच्या नजरेतून सुटलं नाही. त्याने पैसे खिशामध्ये घातले व कपाट लावून बाहेर जाण्यासाठी निघाला. हुक निघालं आहे, प्रल्हादने सांगितलं. तिने पाठीवर हात लावून पाहिलं. खरं तर तिला ते लावायला जमत नव्हतं. अगं शारदा, किती वेळ? लवकर खाली ये. तेवढ्यात आईने आवाज दिला. अजून तिची साडी नेसायची राहिली होती. तुम्हीच लावून द्या ना, आधीच मला उशीर झाला आहे, शारदा म्हणाली. तसा त्याच्या पोटामध्ये गोळा आला होता. आधीच ती नको त्या अवस्थेमध्ये होती. त्यामध्ये तिला स्पर्श करणे, त्याला तर नाही पण म्हणता येत नव्हतं. त्याने कसा तरी धीर एकवटला आणि एक नजर तिच्या दिशेने पाहिलं. तशी ती पाठमोरी उभी राहिली. आधीच त्याचं मन विचलित झालं होतं. त्यामध्ये त्याचे हात थरथरायला लागले होते. त्याने कसाबसा स्वतःवर संयम ठेवला व तिच्या ब्लाऊजचं हुक लावायला घेतले, जे त्याला
जमत नव्हतं. तिच्या उघड्या पाठीचा होणारा स्पर्श त्याला वेड लावत होता. तिची पण अवस्था काही वेगळी नव्हती. त्याच्या बोटांचा हळूवार स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणत होता. काय झालं? लवकर करा ना, मला उशीर होत आहे. शेवटी न राहून शारदाने विचारलं. त्याने पटकन हुक लावलं व तिच्याकडे न पाहता बाहेर निघून गेला. त्याची अवस्था पाहून शारदा मोठमोठ्याने हसायला लागली होती. भजन झाल्यानंतर वारकऱ्यांची पंगत बसली. घरातील व्यक्ती सर्वांना आवर्जून जेवण वाढत होते. हे सर्व करताना प्रल्हादच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, जो शारदाच्या नजरेतून सुटला नाही. जेवण झाल्यानंतर वारकरी निघून गेले. त्यानंतर घरातील सदस्यांनी जेवण केली. शारदा आणि प्रल्हाद काही वेळ अंगणात बसले. हे सर्व करण्याची काय गरज होती? नाही म्हणजे आपण त्यांना पैसे दिले असते. शारदाच्या बोलण्याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. वारकरी यांना जेवण घालणे पुण्याचं काम असतं. ते कित्येक मैल पायी अंतर कापून पांडुरंगांना भेटायला जातात. त्यात आपण त्यांना 2 घास खायला घातले तर काय बिघडलं? उलट हीच खरी ईश्वर सेवा आहे. पांडुरंगाचे भक्त हे माझ्यासाठी देवाचा अवतार आहे. प्रल्हाद तिला समजावत होता. माझा या सर्वांवर विश्वास नाही, कारण या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. आपल्याला जेव्हा अडचण येते तेव्हा कोणीही आपल्या मदतीला धावून येत नाही, तो देवसुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. शारदा व्यावहारिक होती, त्यामुळे तिचे विचार असे होते. तुमचं म्हणणं बरोबर असेल, पण मला वाटतं की जेव्हा कधी माणूस संकटात असतो तेव्हा पांडुरंग कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला संकटातून मुक्त करतो. माझे शब्द लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्हाला याची प्रचिती येईल त्यावेळी तुम्हाला माझे शब्द आठवतील. आता रात्र झाली आहे. मला तर कधी एकदा झोपतो असं झालं आहे, प्रल्हाद म्हणाला. दोघेही आपल्या रूमच्या दिशेने निघाले. प्रल्हाद प्रत्येक बाबतीत उजवा होता. कोणालाही मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असायचा. पिकाची लागवड पूर्ण झाली होती. चोहोबाजूला हिरवळ पसरली होती. भाताची पिकं थोडी मोठी झाली होती, त्यामुळे पिकं हवेवर डुलत होती. जसं काही जमिनीला हिरवा गार शालू नेसवला होता. आपली मेहनत पाहून प्रल्हादचा ऊर भरून आला होता, कारण हे सर्व त्याच्या मेहनतीचं फळ होतं. शेतामध्ये किती पैसा मिळतो याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. तो आपलं काम पूर्ण निष्ठेने करत होता, कारण हेच त्याच्या जगण्याचं ध्येय होतं. प्रल्हाद, त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं तर शारदा समोरून येत होती. बरं झालं तुम्ही आलात, मीच तुम्हाला बोलवणार होतो, प्रल्हाद म्हणाला. तिची नजर सभोवताली गेली आणि ती पाहतच राहिली. हे सर्व तुम्ही केलं आहे? शारदाचा तर विश्वास बसत नव्हता, कारण पाऊस असल्यामुळे ती या ठिकाणी भिरकली सुद्धा नव्हती. हे एका शेतकऱ्याच्या मेहनतीचं फळ आहे, पण जेव्हा हातामध्ये धान्य येईल तेव्हा मी खऱ्या अर्थाने जिंकलो. प्रल्हादच्या डोळ्यात चमक होती. तिची नजर सहज झाडावर टांगलेल्या झोक्यावर गेली आणि तिची कळी खुलली. वाव, झोका! आजपर्यंत मी कधीच झोक्यावर बसले नाही. मला झोक्यावर बसायचं आहे. शारदा लहान मुलीसारखा हट्ट करू लागली, म्हणून तो हसला आणि तिला घेऊन गेला. हा झोका मी अनुसाठी बांधला होता. लहान असताना ती शेतावर यायची तेव्हा कितीतरी वेळ झोक्यावर बसायची आणि आईचा ओरडा खायची. प्रल्हाद लहानपणीच्या आठवणी सांगत होता.
शारदा झोक्यावर बसली आणि दोन्ही साईडने झोक्याची दोरी घट्ट पकडली. झोका जास्त उंच घेऊन जाऊ नका, आधीच मला भीती वाटत आहे. शारदाने डोळे गच्च मिटून घेतले. त्यामुळे तो अगदी सावकाश तिला झोके देऊ लागला. तिला खूप मजा येत होती. तिचा खळखळून हसण्याचा आवाज त्याच्या हृदयाला जाऊन भिडला होता. आता दोर एकदम घट्ट पकडून ठेवा, प्रल्हाद म्हणाला आणि तिला जोरदार झोके देऊ लागला. प्लीज प्रल्हाद, नको ना, मला भीती वाटत आहे, शारदा ओरडत होती. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. एक वेळ तिला वाटलं की आपण आता आकाशाला जाऊन भिडणार आहे. प्रल्हाद थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे, शारदा म्हणाली आणि त्याने तिथेच झोका थांबवला. आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. शारदा खाली उतरली. तिला चक्कर यायला लागली म्हणून त्याने दोन्ही हाताने तिला सावरलं. किती घाबरता तुम्ही, शहरातल्या मुली खूप नाजूक असतात. आमच्या गावच्या मुली पहा कशा दणकट असतात. मी तर म्हणतो तुम्ही पण शेतावर काम करत जावा, म्हणजे तुमचा नाजूकपणा निघून जाईल, प्रल्हाद म्हणाला. तुम्ही खरंच खूप वाईट आहात. मी जर पडले असते तर माझी हाडं मोडली असती. शारदा रागामध्ये जायला निघाली म्हणून त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. माझ्यावर विश्वास ठेवा, मी असताना तुम्हाला काहीच होणार नाही. प्रल्हादची नजर तिच्या नजरेला भिडली. त्यामुळे तिच्या गालावर लाजेची लाली पसरली. तिने त्याचा हात झटकला आणि निघून गेली. तसा तो हसायला लागला. अक्षय लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात सोनाली आत आली. आणखी किती दिवस थांबायचं आहे? मला वाटतं आपण बोलायला हवं. सोनाली तनतन करतच आतमध्ये आली व त्याच्या शेजारी येऊन बसली. काही दिवसांनी भाताची जोडणी होणार आहे. त्यानंतर दादाला बराच पैसा मिळेल. यावेळी मी त्यांच्याकडून पिकाचा अर्धा हिस्सा मागणार आहे. माझी खात्री आहे दादा सहजासहजी ऐकणार नाही आणि ती संधी साधून आपण जमिनीच्या वाटणीचा विषय काढू. अक्षय म्हणाला. तशी सोनाली खुश झाली. अरे वा अक्षय, तू इतका हुशार असशील असं वाटलं नव्हतं. माझ्या संगतीचा असर दिसतोय, सोनाली म्हणाली. तसा तो हसला. आमच्या राणी सरकारांसाठी करावं लागतं. इतकी वर्ष आपण वाट पाहिली, मग आणखी थोडे दिवस पाहायला काय हरकत आहे. यावेळी मी दादाला अजिबात सोडणार नाही. अर्ध्यापेक्षा जास्त जमिनीवर त्याने तांदूळ पिकवला आहे. मला तर हे समजत नाही की इतका सारा पैसा जातो कुठे. कारण आता तर माझं शिक्षणसुद्धा झालं आहे. त्यामध्ये अनुच्या शिक्षणाला म्हणावा तसा पैसा खर्च होत नाही. त्यात दादाजवळ दुधाची डेअरीसुद्धा आहे. अक्षयने सर्वांचा हिशोब काढला होता. तुमच्या घरामध्ये फालतू खर्च किती होतात ते पहा आधी. त्या दिवशी अनुला कॅशमध्ये स्कूटी घेतली. ते काय कमी होतं जे वारकऱ्यांच्या जेवणाच्या पंक्ती वाढल्या गेल्या. आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे तुझ्या आईने आणि दादाने लग्नामध्ये कितीतरी पैसा उडवला. जाऊबाईला तर अक्षरशः दागिन्यांनी मढवली होती. शेतीचा सर्व पैसा त्यांच्या ऐशो आरामामध्ये चालला आहे. म्हणून यावेळी आपण शांत बसायचं नाही. सोनालीच्या बोलण्यावर तो सहमत होता. एकदा का दोघांना जमिनीचे पैसे मिळाले त्यानंतर दोघे या घरातच काय गावातही फिरकणार नव्हते. कारण त्या दोघांना फक्त पैशाशी मतलब होता. श्यामली आणि केशव दोघेही लवकरच अमेरिकेला जाणार होते. त्यामुळे शारदाने दोघांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. अशामध्ये दोघे आले नाही तर शारदा चिडणार हे त्यांना माहीत होतं. म्हणून तिच्या विनंतीला मान देऊन
दोघे घरी आले होते. शारदाला तर दोघांसाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं, कारण पहिल्यांदा तिची लाडकी बहीण घरी आली होती. सुलोचनाबाई यांनी दोघांसाठी सागर संगीताचा बेत आखला होता. केशवला सर्वांचा स्वभाव मनापासून आवडला होता. दुपारची जेवणं झाली. केशव आणि श्यामलीला शेती पाहायची होती, म्हणून सोनाली आणि अक्षय सोडून बाकी सर्व शेतात गेले होते. लवकरच भाताच्या पिकाची कापणी होणार होती, त्यामुळे सोनेरी पिकं वाऱ्यावर डुलत होती. आजपर्यंत माझा गावासोबत कधीच संबंध आला नाही, पण इथं एक प्रकारची शांतता आहे. असं वाटतं कायमचं इथंच राहावं. केशव आजूबाजूचा नजारा पाहत म्हणाला, शहरातल्या लोकांना फक्त काही दिवस गावच्या वातावरणाचा मोह असतो, पण तुमच्यासाठी आयुष्यभर राहणं कठीण असतं. प्रल्हाद आणि तो शेतातून चालत होते. मानलं पाहिजे तुम्हाला प्रल्हादराव, लहान वयापासून तुम्ही जे कष्ट करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही स्वप्नातही तुमच्यासारखं धाडस करू शकत नाही. केशव मन भरून त्याचं कौतुक करत होता. श्यामली, अनु आणि शारदा या तिघी भाजीच्या मळ्यामध्ये मस्तपैकी रमल्या होत्या. ताज्या भाज्या पाहून श्यामलीच्या तोंडाला पाणी सुटले होते. आधीच तिला जेवण बनवण्याची आवड होती, त्यामध्ये ती पहिल्यांदा भाजीची लागवड पाहत होती, म्हणून तिला कौतुक वाटत होतं. आज मी मस्त चुलीवर जेवण बनवते. मावशी नेहमी सांगायची की चुलीवर स्वादिष्ट जेवण बनतं. श्यामलीने लाल टोमॅटो हातात घेतले. ग्रेट आयडिया. दादाच्या खोलीबाहेर चूल आहे. आपण शेतावर जेवण करूयात. बाकी लागणाऱ्या वस्तू आपल्याला दादा आणून देईल. अनुला आता चांगलाच हुरूप आला होता. मी आईंना पण इथेच बोलावून घेते, पण त्यासाठी तुम्हाला आज रात्री मुक्काम करावा लागेल. मान्य असेल तर बोला, नाहीतर राहू दे, शारदा म्हणाली. त्यात विचारण्यासारखं काय आहे शारदा मॅडम? श्यामली जरी नाही बोलली तरी आज रात्री मी इथंच तळ ठोकून बसणार आहे, केशव म्हणाला. तशी शारदा हसली. प्रल्हाद जेवण बनवण्याची सामग्री घेऊन आला. आज घरामध्ये चूल पेटणार नव्हती, त्यामुळे अक्षय आणि सोनालीचा नाईलाज झाला होता. त्यामुळे दोघांना शेतावर यावं लागलं होतं. शेतावर वीज असल्यामुळे लाईटीचा प्रश्न नव्हता. बाहेर कॉट टाकण्यात आल्या. सर्वजण निवांत गप्पा मारत बसले होते. आता पाऊसही ओसरला होता, त्यामुळे वातावरण स्वच्छ होतं. श्यामली, शारदा आणि अनु मिळून जेवणाची तयारी करत होत्या, त्यामुळे सुलोचनाबाईंना करण्यासारखं काहीच काम नव्हतं, म्हणून त्या निवांत बसल्या होत्या. केशवची पर्सनॅलिटी पाहून अक्षय भारावून गेला होता, त्यामुळे त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. पण सोनाली मात्र मोबाईलमध्ये पाहत बसली होती. काय ग ताई, तुझी जाऊबाई तर बोलायला तयार नाही. आल्यापासून मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली आहे, श्यामली म्हणाली. तिला पाहुण्यांसोबत बोलायला जमत नाही, पण ती प्रत्येक कामामध्ये मदत करत असते. एकाचा तो स्वभाव असतो. शारदाने सोनालीची बाजू सावरली, जे पाहून अनुला आश्चर्य वाटत होतं. रात्री सर्वांनी एकसाथ जेवण केलं. त्यानंतर कितीतरी वेळ गप्पा रंगल्या होत्या. दुसऱ्या दिवशी श्यामली आणि केशव आपल्या घरी निघून गेले. दोघांचा स्वभाव मन मोकळा असल्यामुळे कमी वेळात दोघांनी सर्वांना आपलेसे केले होते. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.